आज प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला असून यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की नांदेड महानगरपालिकेवरती काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा महापौर बसेल। ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे, त्यामुळे नांदेडची जनता ही सुज्ञ झाली असून काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून निवडून देतील असा विश्वास आमच्या मनामध्ये आहे व भारतीय जनता पार्टी ही उमेदवाराकडून पैसे घेत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग 1 मध्ये आम्ही काँग्रेस वंचित आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या निमित्तानं आज इथं आलेलो आहेत। आम्ही सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते मंडळी मिळून प्रभाग 1चा प्रचाराचा नारळ आज फोडला। अधिकृत प्रचाराला या ठिकाणी आज सुरुवात केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे काही महापालिकेचा 16 जानेवारीला निकाल येईल त्यामध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडीचा जे आमचे उमेदवार आहेत त्यामध्ये बहुसंख्य प्रमाणे निवडून आलेले दिसतील आणि पुढचा जो येणारा महापौर आहे तो काँग्रेस वंचित आघाडीचाच या ठिकाणी नांदेडमध्ये असेल याचा मला ठाम विश्वास आहे। काल जे अशोकराव चव्हाणांनी जो संकल्प जाहीरनामा भाजपचा जाहीर केला त्यामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवावं की काँग्रेस महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये नांदेडमध्ये किती कामं झाली आणि जेव्हापासून ते भाजपचं सरकार आहे इथं महाराष्ट्रामध्ये भाजपच्या सरकारने नांदेडमध्ये काय कामं केलेली आणि त्यांनी सिद्ध करून दाखवावं। समोरासमोर त्या ठिकाणी बसून चर्चा होईल आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी सांगावं की भाजपनं काय केलं आणि महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये नांदेडला महाविकास आघाडी सरकारने त्या ठिकाणी किती प्रमाणात निधी दिलेला आहे ते फक्त दाखवण्याचं काम करत आहेत। नांदेड आज आपण पाहतोय नांदेडमध्ये कोणतेही असं नियोजन नाही आहे ना प्रमुख रस्ते त्या ठिकाणी बकाल रस्ते झालेले आहेत, खड्डेमय रस्ते झालेले आहेत, ना ट्रॅफिकचं नियोजन नाही आहे। नांदेडकर अक्षरशः ह्या सगळ्या गोष्टीला त्रासलेले आहेत आणि निश्चितच नांदेडकर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। अशोकराव चव्हाण वेगवेगळे प्रयोग नांदेडमध्ये करून महापालिकेवर कशी सत्ता आणता येईल ह्याच्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहेत। कधी त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना जे त्यांचे जवळचे होते त्यांना MIमध्ये पाठवलं आणि तेच प्रवेश केलेले उमेदवार रात्री त्यांना घरी 3-4 वाजता भेटायला जातात। याचा अर्थ स्पष्ट होतो की त्यांना MIमध्ये पाठवणारे कोण आहेत, त्यांची बागडोर कोणाच्या हातात आहे हे स्पष्ट झालेलं आहे। आणि कालची ऑडिओ क्लिप ह्याच्यासाठी मुद्दामूनच व्हायरल केलेली दिसते की ह्याच्यामध्ये कुठंतरी 2 समाजामध्ये तेढ निर्माण व्हावं आणि तेढ निर्माण करून आतापर्यंत जेव्हा जेव्हा भाजप सत्तेवर आलेली आहे असे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या समाजामध्ये तेढ निर्माण करून ते सत्तेवर बसलेले आहेत आणि तसाच प्रकार या ठिकाणी नांदेडमध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे असं मला वाटतं। निश्चितच रावत साहेबांनी जे आरोप केलेले ते खरे आहेत। असे कितीतरी निष्ठावंत कार्यकर्ते आहेत की त्यांना भाजपने फक्त पैसे नाहीत म्हणून त्यांना घरी बसवलेलं आहे आणि याच्याहून स्पष्ट होते की भाजप नांदेडमध्ये किती मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर करणार आहे आणि त्यांना विश्वास नाही आहे की जे जनशक्ती आहे ती भाजपच्या पाठीमागे नाही। त्यांना धनशक्तीचा प्रयोग करूनच या ठिकाणी नांदेडमध्ये सत्तेवर ते येऊ पाहत आहेत। पण हे जनता हुशार आहे, त्यांना या ठिकाणी धनशक्तीचा वापर या ठिकाणी कितीही केला तरी जनता ही काँग्रेसच्याच पाठीमागे राहील हे विश्वास करतो।